समर्थ. डॉक्टर राखी आपल्याला सोमवारी काय करायचे सांगण्यासाठी आली आहे. आज वार आहे शंभोचा, शिवशक्तीचा, आणि या शक्तीसाठी आपल्याला आज सकाळी लवकर उठून सूर्याला जल देऊन गणेशजींना दुर्वा आणि लाल फूल द्यायचं आहे. आज शिवची भक्ती आपल्या खूप वेगळ्या पद्धतीने करायची. आज त्यांना पंचामृताने स्नान घालायचं आहे, जलाने स्नान घालायचं आहे, दुधाने, मधाने, उसाच्या रसाने, जे पण तुम्हाला जमेल ते. पण पंचामृत असेल तर खूपच छान. जर पंचामृत संपलं नाही तर जल, मग दूध आणि मग थोडंसं हनी म्हणजे मध घालून तुम्ही शिवजींना प्रसन्न करू शकता. जर ह्यातलं काही जमलं नाही तर जल नुसतं घातलं तरी चालेल. जर दूध असेल तर दुधामध्ये थोडे काळे तीळ घालून तुम्ही अर्पण केलं तर खूप चांगलं. 5 फुलं आज शिवजींना वाहायची आहे. जमलेच तर 5 दिवेसुद्धा लावू शकता, ज्याच्याने शिवशक्ती तुम्हाला प्रभावित करते. आजचा दिवस खूप चांगला आहे. आज 2 जून आहे, त्याच्यामुळे आपल्याला आजच्या ही आराधना विशेष करून करायची आहे. जमेल तितकं तुम्ही आज दान करा. शंकराच्या पिंडीवर थोडे तांदूळ वाहा, थोडी साखर वाहा, ज्याच्याने चंद्र तुमचा स्ट्रॉंग होतो. आणि चंद्र जिथे तुमचा स्ट्रॉंग झाला म्हणजे तुमची व्यवसायात प्रगती व्हायला सुरुवात होते आणि अडीअडचणी धनाच्या दूर होण्यास मदत होते. चंद्राची शक्ती आपल्याला मिळते. आणि 2 नंबर आहे म्हणजे माऊलीचा नंबर आहे, म्हणजे आईचा नंबर मानला जातो, क्वीनचा किंवा राणीचा नंबर मानला जातो, चंद्राचा नंबर मानला जातो. म्हणून आज नक्कीच तुम्ही साखर किंवा तांदूळ, दूध शंकराच्या पिंडीवर अर्पण करा. त्याचप्रमाणे भगवतीला म्हणजे पार्वती देवी किंवा कुठलीही देवी तुमची कुलस्वामिनी असेल तिथे हळद कुंकू वाहा, तिथे फूल वाहा, तिथे एक बेलाचं पान वाहा, कारण देवीला बेलाचं पान फार आवडतं. अशा पद्धतीने त्यांनी आजचा सोमवार करायचा आहे. जे उपवास करतात त्यांनी उपवास करते. पाण्याचा दान करा. खूप गरम होत आहे, पाणी अवश्य द्या. पक्ष्यांना दाणे द्या. किडे असतात, मुंगळे असतात, मुंग्या असतात, त्यांना तुम्ही पीठ आणि साखरचं अन्न अर्पण करा. आज हे सगळं फार चांगलं असतं केलेलं. गाईला जमलं तर चारा द्या. गाईच्या इथे जाऊन तुम्ही त्यांना पाणी दान करा. अशा प्राण्यांनासुद्धा तुम्ही दानामध्ये सामील करा, ज्याच्याने प्राण्यांना, पक्ष्यांना त्याचा लाभ होईल. झाडांना पाणी घाला, कारण गरम आहे. जरी पाऊस पडतो आहे तरी तो येतो जातो आहे, त्याच्यामुळे उष्णता वाढते आहे. तर झाडांनासुद्धा तुम्ही पाणी घाला आणि आपला आजचा सोमवार साजरा करा. संध्याकाळी शंकराच्या पिंडीच्या इथे तुम्ही दिवा लावा, पिंपळाच्या झाडाच्या इथे दिवा लावा, घरामध्ये दिवा लावा, देवीच्या समोर म्हणजे देवाऱ्यामध्ये तुपाचा दिवा लावा आणि दाराच्या बाहेर तुम्ही तेलाचा दिवा नक्कीच लावा. श्री स्वामी समर्थ.